नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या टीआरपी लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर असून गेले वर्षभर ही मालिका तिचं पहिलं स्थान कायम ठेवून आहे। या मालिकेने जणू प्रेक्षकांच्या मनावर जादूच केलेली आहे। सायली आणि अर्जुन यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि प्रतिमाचा अपघात, त्यांचा भूतकाळ हे सगळंच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी पुरेसं आहे। अशातच आता मालिकेतील पूर्णा आजी यांनी त्यांच्यासोबत घडलेली एक घटना प्रेक्षकांना सांगितलेली आहे। पूर्णा आजी या मालिकेच्या सेटवर बेशुद्ध झाल्या होत्या। मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर आणि मालिकेच्या लेखिका आणि प्रतिमाची भूमिका करणाऱ्या शिल्पा नवलकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिलेली असून या मुलाखतीत अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी या गोष्टीचा धक्कादायक खुलासा केलेला आहे। त्या म्हणाल्यात, आमचं मंगळागौरीचं शूटिंग सुरू होतं, मला सरांनी खुर्चीवर बसायला सांगितलं, मी तिथे बसले आणि बेशुद्ध पडले। माझ्या शरीरातील सोडियम कमी झालं होतं। त्यानंतर या सगळ्या लोकांनी माझ्यासाठी खूपच धावपळ केली। मला लगेच रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले। त्या पुढे म्हणाल्या, मला बरं वाटल्याच्या नंतर मी पुन्हा सेटवर परतले। हा झाला पहिला किस्सा। त्यानंतर दुसऱ्या वेळी तर मी अगदी वर जाऊनच परत आले असं म्हणायला हरकत नाही। मी 2 महिने आजारी होते। खरं तर कोणत्याही मालिकेची टीम कोणत्याही कलाकारासाठी 2 महिने थांबत नाही, पण ही सगळी मंडळी माझ्यासाठी 2 महिने थांबली आणि या सगळ्यात कोणालाही माझ्या पत्राची कमतरता देखील भासली नाही। त्यानंतर चॅनलने काय निर्णय घेण्यात आले याबद्दल सांगताना शिल्पा नवलकर यांनी सांगितलं की चॅनलचे हेड सतीश राजवाडे यांचं मी नक्कीच नाव घेईन। त्यांनी पूर्णा आजी यांच्या भूमिकेला रिप्लेस केलं नाही व त्यांनी त्यांची भूमिका ही कायम ठेवली। त्यासाठी पूर्णा आजी आणि प्रतिमा यांनी चॅनल हेड सतीश राजवाडे यांचे आभार मानले। सध्या मालिकेत अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सगळ्यासमोर सत्य येणार आहे। आता मालिकेत पुढे काय होणार याची सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे। तेव्हा मित्रांनो, आपल्याला ठरलं तर मालिकेतील पूर्णा आजी म्हणजे ज्योती चांदेकर यांची भूमिका आवडते का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।